मुस्लिम धार्मिक गुरु मुफ्ती सलमान अझहरी बुधवारी गुजरातच्या जुनागडमध्ये बी डिव्हिजन परिसरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते। या कार्यक्रमाचा 20 सेकंदाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। सदर व्हिडिओ क्लिपमध्ये कोणतेही आक्षेपार्ह विधान नाही। असे असताना देखील मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात आणि मुंबई ATS यांनी अटक केली व मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर एका विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे। हे खोटे गुन्हे मागे घेऊन त्यांना तात्काळ सोडून देण्यात यावे अशी मागणी मनमाड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनात म्हणण्यात आले आहे की मुफ्ती सलमान अझहरी यांनी गुजरातमधील जुनागड येथे वाचलेल्या कथनात त्यांनी कोणत्याही समुदायाविरुद्ध किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध काहीही आक्षेपार्ह म्हटले नाही। महाराष्ट्र आणि गुजरात ATSचे पथक त्यांना विनाकारण खोट्या प्रकरणात अडकवत आहे। तसेच गुजरात ATSने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या नियम 41चे उल्लंघन केलेले असून त्यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन देखील करण्यात आलेले नाही। धार्मिक गुरु मुफ्ती सलमान अझहरी यांना कोणतेही वॉरंटशिवाय अटक केली आहे। मुफ्ती सलमान अझहरी मुस्लिम समाजासाठी मोठे धार्मिक गुरु आहेत। मुस्लिम समाजातील मोठे धार्मिक गुरु आहेत। त्यांच्याशी मुस्लिम समाजाची धार्मिक भावना जोडलेली आहे। तरी या प्रकरणाची शासनाने तात्काळ दखल घ्यावी व मुफ्ती सलमान अझहरी यांच्यावर दाखल खोटे गुन्हे तात्काळ मागे घेऊन लवकरात लवकर त्यांची सुटका करावी अशा मागणीचे निवेदन मनमाड शहर मुस्लिम बांधवांतर्फे पोलीस विभागामार्फत शासनास देण्यात आले आहे। यावेळी जामा मस्जिद इमाम मौलाना असलम रजवी, हाफिज वसीम, मौलाना मुजमिल, मौलाना मंजूर, मौलाना मोहम्मद रिजवान, मौलाना कमरुद्दीन, कारी राहत, सादिक पठाण, फिरोज शेख, हाजी शफी मुसा, इस्माइल पठाण, मोहसिन शेख, बाबा पठाण, शेरखान पठाण, अकील शेख, रहीम शेख, जावेद शाह, अकबर शेख, शफाक हुसेन, वसीम सय्यद, रफीक शेख, शब्बीर शेख, मूसा शेख, शमशेर शेख, समीर शेख, कादिर शेख आदी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते। प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अझहर शेख, मनमाड।